पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, ताकेश्वर भगवान की जय. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, कर्मधर्म त्यांचा झाला नारायण, कर्मधर्म त्यांचा झाला नारायण. जेथे हरीचे दास जन्म घेते, जेथे हरीचे दास जन्म घेते, कर्मधर्माचा कांचनी पावन तिन्ही लोक, कांचनी पावन तेने लोक, कांचनी पावन तिन्ही लोक, कांचनी पावन तेने पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, ज्यांचे पावन तिन्ही लोक. ज्या मातीमध्ये आज आपण बसलेलो आहोत ती एका महान संत सज्जनाच्या चरणरजानं पावन झालेली माती आहे. एका संतांच्या भक्तीमुळे देशाला पवित्रता येते, गावाला पवित्रता येते, नात्यांना पवित्रता येते. अभंग असं म्हणतोय, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. ती पवित्रता कशामुळे आली त्यांच्याकडे? कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, ज्यांचे पावन तिन्ही लोक. या एकादशीच्या पर्व काळावर इथे उपस्थित सर्व भाविक भक्तांच्या चरणावर सादर प्रणिपात करतो आणि 2-5 मिनिटाचं वाक्पुष्प योगी रिद्धिनाथांच्या चरणकमलावर समर्पित करत आहे. आपण काळपासून निघालेल्या दिंडी सोहळ्यामध्ये आपण ज्ञानोबा तुकाराम या नावाचा गजर कितीतरी वेळा केला असेल. ओम नमो सद्गुरु रिद्धिनाथाय असाही गजर आपण करतोय. संतांच्या नामाचा गजर करणं सोपं आहे, पण त्यांच्या दिलेल्या सिद्धांताचं तत्वाचं जीवनात अनुसरण करणं कठीण आहे. ते खूप कठीण आहे. ज्ञानोबा माझा व तुकोबा माझा असाही गजर आमचा विजभाऊ घेतात. किती आवड आहे. हा, देश माझा हे म्हणणं सोपं आहे, ज्ञानोबा माझे ते म्हणणं सोपं आहे, पण ज्ञानोबांचे जे विचार आहेत ना ते. हा, छत्रपती शिवाजी महाराज की जय गर्जना करणं सोपं आहे, पण शिवतत्वाचं जीवनात अनुसरण करणं हे तो दुर्लभ जी दातारा. हा, म्हणून वर्म राहिले ते दुरी. जीवनात संतांनी आपल्या वर्म, या अगोदर या खरेट मातीमध्ये अनेक माणसं जन्माला आली, अनेक राजे होऊन गेले, अंतिम मुखात माती, कोणीच मरणात ठेवलं नाही त्यांना. बघा, पण भक्तीच्या आधारानं
देवाला शरण गेल्यामुळे, जीवनातलं महत्वाचं तत्व आपल्या जीवनात अनुसरण केल्यामुळे आजही अवतार कार्य संपलं तरी देखील कीर्ती गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, आजही नाव अजरामर आहे. म्हणून आजही ते नाव घेणाऱ्याला लोक वंदन करतात. पक्वज म्हणजे एक लाकडाचा ओंडकाच आहे हो. काळपासून मी पाहिलं 20-25 हार एका लाकडाच्या ओंडक्याला लोकांनी आरतीनं ओवाळलं की त्यांच्या अंगावर बघितली छान जोळे बघा, आहे की नाही? किती पूजन आहे का? जे भक्तीला उपयोगाला आलं ना त्याचं पूजनच आहे आणि तो पूज्यच ठरतो. या आधी अनेक जीव या मातीत अवतीर्ण झाले, याच काय सगळीकडेच. हा, आणि संसाराची ओझी वाहून, म्हणून संत म्हणतात कारिदास होतो संसाराचा घर, कारिदास होतो संसाराचा घर, कारिदास होती संसाराचा घर, कारिदास होतो संसाराचा घर, दुःखाचे डोंगर बोलावया, दुःखाचे डोंगर बोलावया हो. बाकी अन्य काम किती काय आपण केली याला काहीच किंमत नाही. आज आपल्याला शोभा आहे, आपण जीवन धन्य आहे, लोक आपल्याला झुकतात. म्हातारी माणसं पण आमच्या पाय पडतात. बघा, एका राजाची शोभायात्रा दुसऱ्या दिवशी काढायची, सगळी तयारी केली त्याच्या प्रधानाने सगळी, पण त्याचा जो पालखीचा जो घोडा होता तो अचानक मृत्यू पावला. त्यामुळे अचानक ते कुंभाराचा एक घोडा आणला. त्या घोड्यावर बसून राजाची मिरवणूक निघालेले लोक येतात, माय मावळ्या ओवाळतात, पुष्पहार सगळं करतात. पण त्या घोड्याला वाटलं, ते घोडं कोणाचं होतं? कुंभाराचं. घोड्याला वाटलं आज माझी दररोज माझ्या पाठीवर मडकी माती हे ते असायचं, पाठीचे चपकेचे फटकारे मिळायचे, पण आज मात्र माझं पूजन आहे, नक्कीच माझ्यामध्ये काहीतरी सामर्थ्य आहे. कुंभारानं घरून सांगितलं बाबा, होत असलेलं पूजन हे तुझं नव्हतं, तुझ्यावर राजा विराजमान झाला होता. बघा, आपलं जरी पूजन आपल्याला वाटतंय माझा मान आहे, माझा सन्मान आहे, माझं हे माझं ते, पण आपल्यामध्ये अंतरंगीत प्रभाती तो परमेश्वर आत बसलेला आहे, तो दिवा आतमध्ये तेवत आहे, म्हणून आपल्याला नमस्कार आहे. बरोबर? एकदा तो दिवा विजला, तो राजा या घोड्यावरून उतरला का याची किंमत काय? शून्य आहे. म्हणून तुमचा माझा जो मान आहे ना, ज्याच्यामुळे आहे त्याचं पूजन आहे, आणि त्याचीच ओळख साधू संतांनी आपल्याला दाखवून दिली. त्यांचं जीवनाचं कर्म, जीवनाचं वर्म, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. सज्जन हो, ज्ञान भक्ती वैराग्य सगळं काय आपल्याला ऐकतो आपण, हे सांगायची गरज नाही. साधू संत सांगून गेले, आपण त्यांचं नाव घेऊ पण त्यांचा बोध नाही घेणार. त्यांचा बोध घेई सावधान होई वेड्या, सावधान होई. आपलं हे शरीर, आपलं घर, आपली इस्टेट, आपलं सगळं क्षणिक आहे. अयोध्येमध्ये जन्माला आलेलं एक ब्राह्मण कुटुंब, सगळं ठीक चाललंय, अचानक अकाल पडला. लोक अन्न पाण्याविना मरू लागली. समोर आपल्याच घरातील आपल्या हाडामासाची माणसं तळमळून अन्न अन्न करत मरताना पाहावी लागली. पाठची बहीण मेली, भाऊ मेला, आई बाप सगळे गावातले, प्रेतांचा खच पडला. प्राण रक्षणासाठी आता येथे राहणं नाही म्हणून तो ब्राह्मण पुत्र निघाला, देश सोडू, गाव सोडू, दूर देशात निघाला. उज्जैन क्षेत्री गेला, तेथे कोणी नव्हतं त्याचं. दुरोनी आलो मी गा, कष्ट झाले दारुण. आपण सुद्धा दुरून आलो, परदेशातून आलेलो आहोत, आपलं देखील इथे कोणी नाही, आपल्याला आठवत नाही, स्मरण नाही. आणि मग तिकडे गेला, आता काय होईल कळत नाही, माझं कशाचा आधार नाही, माझी आधार नाही कोणी, मज बाप नामाय. आणि म्हणून अशा निराधार असलेल्या संसारिक जीवाला
योगी दीनतांसारख्या महान संतानुभवांनी आपला बाप दाखवला. काय द्यावे त्यांची व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. पाय पीठ करत करत प्राण वाचवण्यासाठी गेलेला आहे उज्जैन क्षेत्रामध्ये. आणि एक असंच बाहेर मंदिर आहे, आता हे मंदिर आहे, असं कथा चालू आहे. आणि तिथे गेल्यानंतर कथा चालू आहे, त्या कथेत दीन दुर्बलासारखा जाऊन बसलेला आहे, ज्याची आई बाप ग्रामस्थ नातेवाईक सगळे मृत्यू पावलेले आहे. तो सुद्धा आपण वाचू अशी शक्यता नाही. एक दिनहीन अवस्थेत येऊन बसलेला आहे. कथा श्रवण केली, कथा ऐकली, सगळे उठून गेले. पण हा साधू महाराज म्हणतात, बा सगळे गेले, तू गेलाच नाही, कुठे जाऊ, जायला घर नाही, माझं नातं कोणी राहिलं नाही, आता कोणाकडे जाऊ, आता माझं कोणी या जगात राहिलेलंच नाही. मेरा कोई न साथी बिन तेरे, मेरा कोई न साथी तुन बेरे, नंदलाल सावरिया मेरे, मेरा कोई न साथी बिन तेरे, नंदलाल सावरिया मेरे, मेरा नंदलाल सावरिया आपल्याला सुद्धा कोणी साथी नाही असं समजा. कोण आहे आपलं? राजा पिपाजी काशी क्षेत्री गेलेला आहे रामानंद स्वामीच्या दर्शनासाठी. आणि सांगितलं आपल्या शिपायांना पाठवलं, म्हटलं जा. शिपाई धावत गेला आणि रामानंद स्वामींना म्हणाला, माझा राजा पिपाजी आलेला आहे, आपलं दर्शन इच्छितो. रामानंद स्वामी म्हणाले, यहाँ किसी राजा को दर्शन नहीं मिलता, यहाँ सिर्फ साधु को संत को जो शरण आता है उसे ही दर्शन मिळत आहे. देवाच्या दारात येताना मी राजा आहे, सावकार आहे, काय काय आहे, त्या सगळ्या गोष्टी जोपर्यंत आपण बाजूला ठेवून येत नाही ना, तोपर्यंत आपल्याला त्या चरणाशी धारा मिळत नाही. म्हणून आज अयोध्या क्षेत्रापासून उज्जैनी क्षेत्रात पोहोचलेला आहे. प्राण वाचेल अशी देखील शाश्वती वाटत नाही. मेरा कोई न सहारा बिन तेरे, अब किसका सहारा ले लूं? आज आपल्याला वाटतंय माझी घरी पत्नी आहे, माझी बँक, माझी नोकरी, माझं सगळं, हा केवळ माया विघ्ने भ्रमला खरे, माया विघ्ने भ्रमला खरे. गोष्टींचा आधार आपलेपणा आपल्या मनात निर्माण झालेला आहे, ते केवळ आपलं अज्ञान आहे. आणि तेच अज्ञान संत आपलं दूर करून सांगतात आपल्याला, बाबांनो, या मायामय चक्रामध्ये, या संसाराच्या जंजाळात तुम्ही राहत असताना, ज्याप्रमाणे यात्रेमध्ये ती तारेवरची मुली कसरत करते बघा, ती गारोड्याचा खेळ असतो. लोक येतात फिरतात, कोण कुल्फी खात आहे, कोण खाऊ खात आहे, कोण पिपाण्या वाजवतंय, कोण काय, गाड्यांचा आवाज, हॉर्न, हे ते सगळं, कोणाचं लक्ष कुठेही. पण तारेवर कसरत करणाऱ्या त्या मुलीचं लक्ष फक्त कुठे असते? तारेवर. संत म्हणतात, एक धरिला चित्ती, एक धरिला कुठे ते महत्वाचं नाही. जनाबाई म्हणते, लक्ष लाभारे चरणी, मने नामयाची जणी. 2 दिवस आपण खूप त्रास सहन केलेला आहे. परमेश्वराची अगणित कृपा आहे आपल्या सर्व लेकरांवर. मागे पाऊस पडतो, पुढे पडतो, पण आपल्यावर मात्र पडला नाही. हा,
त्याला काय अशक्य आहे, नाही का? देव करी तरी काय नव्हे एक, आणि त्याची कृपा जाणण्यासाठी पण ते अंत घ्या. वेदना जाणावयाला जागव संवेदना. बघा, एक तरुण स्त्रीचा पती वारला, स्मशानगृहात गेलेले आहे, तिथे अग्नी लावला, अगदी जिचं अंतकरण पिळवटून निघालेलं आहे, जीवनाचा आधार संपलेला आहे, आणि अशा वेळी ग्रामस्थ म्हणतात, ताई या लेकराकडे लक्ष द्या. लेकराचा हात हातात दिला आणि त्याच्याकडे लक्ष देऊन ती जगू लागली. पुढे काही दिवसात तो मुलगा मोठा झाला, तोही मृत्यू पावला. ग्रामस्थ म्हणाले, या नातवंडाकडे लक्ष द्या. एक दिवस नातवंडाचा मृत्यू झाला आणि शेवटी गावातील एक संत होते आपल्या रीतीनाथ बाबांसारखे, ते पुढे आले आणि त्यांनी श्रीरामरायाची मूर्ती दिली, हातामध्ये प्रतिमा दिली. म्हटलं, आजी या आधी कोणाकडे लक्ष दिलं ते विचार करू नका, आता जर तुमचं जीवनाचं कल्याण करायचं असेल तर या रघुरायाच्या, या श्रीरामाच्या चरणावर लक्ष द्या आणि हा राम आपला करा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. मला आधी मुलाकडे लक्ष द्यायला सांगितलं, त्याच्या आधी मी माझ्या पतीकडे लक्ष दिलं, नंतर काय ग्रामस्थ म्हणतात नातवंडाकडे लक्ष द्या, आणि आता तुम्ही म्हणता रामाकडे लक्ष द्या. जो सबसे सच्चा है और सबसे अच्छा है, ये तो बात सबसे पहली तुम्ही मुझे बताने चाहिए थी. संत म्हणतात, हे ग्रामस्थ सांगू शकले नाहीत, पण संतांनी आपल्याला अनेक वर्षापूर्वी हे परम सत्य आपल्या हाती दिलेलं आहे. पण आपण कुठे ऐकतोय? साधू संत सांगून गेले, ज्या मार्गी गेले संत जन, आपण जावा तोची पंत लक्षण. आणि म्हणून कालपासून आपण सगळे आटापिटा सगळं, आणि हा सगळा आटापिटा कशासाठी ना, ती गोष्ट महत्वाची आहे, ते आपण विसरतो. ते वर्म राहिले ते दुरी, आणि म्हणून ते वर्म विसरता कामा नये. आपल्या जीवनामध्ये पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. डाकोर क्षेत्रामध्ये एक संत रामदास नावाचे एक महान भाविक होऊन गेले. द्वारकेला भगवान श्रीकृष्णांच्या दर्शनाला प्रत्येक एकादशीला जायचे. खांद्यावर पताका, खांद्यावर वीणा, हातात पताका, मुखामध्ये चिपळ्या, मुखामध्ये श्रीकृष्णाचं नाव, हातामध्ये चिपळ्या आहेत, आणि श्रीकृष्णाचं स्मरण करत ते निघायचे प्रत्येक एकादशीला. आपल्यासारखे शेकडो माणसं नव्हती बरोबर, पाठीपोटी नाही कोणी, कोण आहे बरोबर. हा, आणि मग निघायचे. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो, गोविंद बोलो हरी गोपाल गोविंद बोलो हरी गोपाल बोलो हरी गोपाल गोविंद बोलो हरी गोपाल कृष्णाचा नामाचा गजर करत, जसे आपण आता गजर करत टाकेश्वर क्षेत्रावर जात आहोत, याप्रमाणे एकटेच ते भावी दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे श्रीकृष्णाच्या नाम गजरात तल्लीन होत द्वारकेला जायचे. करता करता आयुष्य सरलं, पूर्ण आयुष्य देह देवाचे चरणी, सर्व आयुष्य श्रीकृष्ण भजनात. शेवटची वेळ, देह गलित गात्र झालेला आहे, वार्धक्य आलेला आहे, पायांमध्ये चालण्याचं बळ नाही, डोळ्यांमध्ये पाहण्याचं बळ राहिलेलं नाही. मायबाबांनो, आजचं शरीर कोणत्याही क्षणाला आपलं. काल दिंडीमध्येच काही माणसं आमची चर्चा करत होती. गेटच्या बाहेर कंपनीतून मुलगा बाहेर आला आणि गेटवर अटॅक आला. बघा, अगदी 30-35 वय. अनेक चर्चा त्यांनी सांगितलं. पत्नी विचारी, आता जिचं वय 22-23 वर्ष आहे, दररोज सकाळी आजही त्या
तिच्या पतीच्या मृत्यूला झाली 10-12 दिवस, तरी आजही तिचा एवढा इफेक्ट तिच्यावर झालाय, परिणाम झालाय की ती दररोज सकाळी डबा बनवते जेवणाचा, संध्याकाळी त्याची वाट बघते. या जगातलं कोणतीही गोष्ट शाश्वत नाही आणि म्हणून परम शाश्वत हा देह हे काळाचे, धन कुबेराचे, संतांनी सगळं सांगितलंय. पण माया, भ्रांती, अज्ञान आपल्याला संतांनी दिलेलं रसायन आपल्या परत येऊन देत नाही. ही सावधगिरी बाळगा. जे आपण ऐकतो ना, बाकी सगळं आवडेल आपल्याला. कुणाला पकवाज बजायला आवडेल, कुणाला गायला आवडेल, कुणाला माईक आवडेल, कुणाला छान कपडे घालायला आवडेल, कुणाला पण आवडीने भावे हरिनाम घेसे. संत भगवान श्रीकृष्णांचे भक्त असलेले ते डाकोरचे रामदास शेवटच्या अंतिम क्षम जवळ आलेला आहे. वार्धक्याने शरीर जर्जर झालेलं आहे आणि डोळ्यात अश्रू दाटून आलेले आहे. हे भगवान श्रीकृष्णा, तूच माझी माता आहेस, तूच पिता, जन्म तुझ्यासाठी हा देह वेचलेला आहे. पण मला आता दुःख एका गोष्टीचं आहे, यापुढे पुन्हा मला येता येणार नाही. आता या दिंडीत चालणारी काही माणसं वार्धक्य जे आता शरीर साथ देत नाही पण अंतःकरण तळमळत नाही. बाबा म्हणतात की माझी इच्छा आहे, बघा पुढे तुमची इच्छा होईल भगवत भक्ती करण्याची, पण शरीर साथ देणार नाही. ऐसी दशा येईल पुढे, जय मना होईल वेडे, तब चिंतोनी ठेवी चोखडे आत्मज्ञान. आणि मग गेला द्वारकेला भगवान श्रीकृष्णांच्या विग्रहावर, चरणावर डोकं ठेवलेलं आहे, डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. प्रभू आता पुन्हा भेट होईल की सांगता येत नाही. मला माझ्या मृत्यूचं दुःख नाही प्रभू, हा पण आता पुन्हा तुमचं दर्शन होणार नाही याचं जास्त दुःख आहे. म्हणून प्रभू असं म्हणून चरणावर डोकं ठेवलं. आणि मग भगवंताला आपल्या भक्ताची काळजी नाही असं वाटत नाही. बघा एक चैतन्य महाप्रभू नावाचे संत होऊन गेले, तीर्थयात्रेसाठी जायला निघाले. गावातील राम मंदिर होतं आणि प्रभू रामांचं दर्शन घेऊन जायला निघाले. लोक म्हणतात जाऊ नका, नैमिषारण्यात जाऊन तपश्चर्या करावं असं वाटलं. लोक सांगतात पण मन राहत नाही, जाऊया. हा लोक तैसा मुख धरिता धरविना. आणि म्हणून निघाले. रामरायाच्या चरणावर डोकं ठेवलं आणि पाठमोरे ते रूप डोळ्यामध्ये साठवलं. आता कोठी धावे मन तुमचे चरण देखलिया, ते रूप डोळ्यात साठवलं. बघा पण पाठमोरे झाले. रामरायाच्या विग्रहातून डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ज्या संतांच्या भक्तीचा हा कळस आहे, हा मूर्तीच्या डोळ्यातून अश्रू लोकांनी सांगितलं. आणि मग त्यांनी म्हटलं ठीक आहे, जर माझ्या रामरायाची इच्छा असेल तर मी इथेच राहतो. आज भक्त संत रामदास भगवान श्रीकृष्णांना विनंती करतात, प्रभू बस आता हा देह तुमच्या चरणावर पडावा, नाही तर तुमची प्राप्ती मला आता पुन्हा भेट होणार नाही. जशी काय माय लेकराची तटातू कृष्ण भगवंत म्हणाले. पाठीमोरी फिरलेला त्या संत रामदासांनी गाभाऱ्यात घुमलेला आवाज ऐकला, रामदासा आजपर्यंत केलेली अनन्य भक्ती तळद्रूप झालेली आहे. आता मी तुझ्या बरोबर यायला तयार आहे. उचल ही मूर्ती, मला तुझ्याकडे यायचं आहे. गाभाऱ्यातला दुमदुमलेला आवाज जणू आपल्या हृदय गाभाऱ्यात घुमला. पाठीमागे फिरून पाहतोय, भगवान श्रीकृष्णांचा आवाज फुलपटली आणि कृष्ण त्या रामदासाची झाले. हा परमात्मा जो श्रीराम शेवरीचा झाला, जो विठ्ठल नामदेवाचा झाला, तेच नाम, तेच रूप, तेच सगळं आहे. फक्त नाम घेणारे आपण बदललेलो आहोत. आपली चित्ताची अवस्था बदललेली आहे, आपली निष्ठा बदललेली आहे. फक्त हा फरक आहे. म्हणून जो परमात्मा काय पाहतो, फक्त थोर प्रेमाचा
सज्जन हो, आपण दिंडीतलं हे चिंतन आहे. वेलीचा सुगंध तिच्या फुलाच्या रूपानं प्रकट होत असतोय. जमिनीचा सुगंध या भूमातेचा, धरणीचा सुगंध कस्तुरीच्या रूपाने प्रकट होत असतोय. दुधाचं सार लोण्याच्या रूपाने प्रकट होत असतंय. आणि भगवंताची भक्ती ही भक्तांच्या रूपानं प्रकट होत असते. देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. संत म्हणजे वेगळं नाही, भगवंताचीच अवतार आहेत ते. आणि आले कशासाठी? आम्ही वैकुंठवासी, आपल्यासाठी आले. मग आपण बरे झालो का? बघा, आपली व्याधी बरी करण्यासाठी आलेले आहेत ते. मग आपण औषधं घेतलीच नाही. औषधं न घे असून व्यथा. म्हणून आता एवढं औषध आपण, हे रोगव्याधीची औषध, तोडी देहाचा पिडा कंद, तैसे हे जीवाचे भवबंद, ही भगवद्गीता. जाताना एवढं औषध घेऊन जा. हे रामना, ही भक्ती हीच आपली सोडवणी करणार आहे. म्हणून सांगड बांधारे बांधारे भक्तीची. 50 फूट खोल विहीर खोदली. पाणी किती आहे? एक थेंबर पाणी नाही. कुपनीर बिना धेनु क्षीर बिना. गाय तगडी आहे, मग धार पण दूध देत नाही. तैसा मानव, हे दृष्टांत आहे. तसा माणूस, तैसा मानव हरिनाम बिना, सुमिरन करले मेरे माना. तेरी बेटी घुमर, तेरी बेटी घुमर, हरिनाम बिना सुमिरन करले. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सुंदर आणि परिकर बांधिले मंदिर, परिदीपे विना मनोहर शोभान पवे. सुंदर घर बांधलं, पण घरात दिवाच लावला नाही. शोभा, अंगण खूप छान आहे टाईल्स लावून, पण तुळशी वृंदावन नाही. शोभा. तसं आता हेच घर घेऊ आपण. ह्या घरामध्ये संतांनी दिलेला एक भक्तीचा दिवा आपण अखंड लावू. फक्त लावून काम संपत नाही. दररोज त्यामध्ये भावाचं तेल ओतू, त्या गुरूंचं, संतांचं स्मरण करू. जसं आज बघा, गावामध्ये जर दारूचं दुकान झालं ना, दारू पिणाऱ्या पुरांची संख्या वाढते. आज रिद्धिनाथ स्वरूपाने साधू प्रगट झाले आणि खरीड गावातील भक्ती वाढली. नवे नवे या पंचक्रोशीमध्ये टाकीश्वर हे तीर्थक्षेत्र तयार झालं. आणि कदाचित आपल्या पूर्वजांनी, आता आजूचे गाव, यांच्या पूर्वजांनी ही एक त्यांना दिलेला हा एक वसा आहे, ज्याद्वारे न कळत प्रत्यक्षात भगवंताशी नातं तुमचं जोडलेलं आहे. या लेकरांनी सगळ्यांनी या गोष्टीची जाणीव ठेवून, आठवण ठेवून या गोष्टीचा अभिमान बाळगला पाहिजे. ज्या मातीत, ज्या देशात तुमचा माझा जन्म झाला, हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे, हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे. हा चंद्र सूर्य नादो स्वातंत्र्य भारताचे. हे राष्ट्र सामान्य नाही. आपल्या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणीवच राहिली नाही. म्हणून वेदना जाणावयाला जागवू संवेदना, आणि त्या वेदना, त्या संवेदना, ते विचार, ती भक्ती जागृत करण्याचं काम, त्याचा जागर करण्याचं काम संतांनी केलेलं आहे. त्यासाठी दिंडी आणि आदी सगळ्या गोष्टीचा आटापिटा आहे. आणि म्हणून जे वर्म संतांनी दिलेलं आहे, 50 फूट खोल विहीर खोदली, पण त्यात पाण्याचा थेंबासाठी किंमत शून्य आहे. गाय तगडी आहे, पण धार दूध देण्याची किंमत शून्य आहे. 5 लाखाचा बंगला वगैरे सगळा इस्टेट, पण तू तुझ्या आत्महिताचं काय साधन केलं का? संतांनी ते साधन दिलेले, ते साधन आपल्या चित्तामध्ये दृढ धरा. बस इतकंच. एक आपला लेकरू भाव म्हणून आपल्याकडे मागणं मागतो. संत तेच आपल्याला म्हणतात, दानई तुले द्या मज देना, लहान मोठे असो, चिमुरडं लेकरू असो, संत त्याच्या पायाला लागून विनंती करतात, विनविते सकल
दान द्या असं संत विनवितो सकळ जना कर जोडून थोरा लहानाला पण कर जोडून विनंती करतात म्हणून तेवढं दान संतांच्या जोडीत घ्यावा आणि आपलं कल्याण साधा. राम 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 सीता राम 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 ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. नमः पार्वतीपते हर हर महादेव. हरि ओम. शांति शांति शांति.